नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TET परीक्षेसाठी मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी, 6वी आणि 7वी भूगोल या विषयाची संपूर्ण रिव्हिजन प्रश्नोत्तरे स्वरूपात घेतली आहेत. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. सर्वांनी ते व्हिडिओसुद्धा नक्की पाहून घ्या, जेणेकरून आपली भूगोल या विषयाची संपूर्ण तयारी होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीच्या इतिहास या विषयाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. या व्हिडिओचा फायदा आपल्याला पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी होणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा पहिला प्रश्न आहे. प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंटमध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करा. किल्ल्यांचे वर्णन. किल्ला म्हणजे राज्याचे 9 कोटी रुपडं अशा शब्दात कोणी केले आहे? तर किल्ला म्हणजे राज्यांचे 9 कोटी रुपडं अशा शब्दात रामचंद्र पंत अमात्य यांनी किल्ल्यांचे वर्णन केले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रामचंद्र पंत अमात्य. त्यांनी आपल्या आज्ञापत्र या ग्रंथात किल्ल्यांचे महत्त्व सांगताना किल्ला म्हणजे राज्याचे 9 कोटी रुपडं असे वर्णन केले आहे. मराठा साम्राज्याच्या संरक्षणासाठी किल्ले अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणते साधन इतिहासाचे भौतिक साधन नाही? तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पोवाडे. इतिहासाची साधने मुख्यतः भौतिक आणि लिखित अशा 2 प्रकारात विभागली जातात. नाणी, किल्ले, ताम्रपट ही भौतिक साधने आहेत. या ठिकाणी आपल्याला कोणते भौतिक साधन नाही हे विचारले आहे. पोवाडे हे लोकसाहित्य व मौखिक लिखित साधनांच्या प्रकारात येतात, त्यामुळे ते भौतिक साधन नाहीत. म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पोवाडे. पुढील प्रश्न. शिवकाळात सुवर्णचलनासाठी कोणते नाणे वापरले जात असे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, होन. शिवकाळात सुवर्ण चलनासाठी होन हे नाणे वापरले जात असे. हे त्या काळातील महत्त्वाचे सोन्याचे नाणे होते, तर रुपया हे प्रामुख्याने चांदीचे नाणे मानले जात असे. प्रश्न क्रमांक 4. पेशवे काळात सावकारी आणि महसूल व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारा मुख्य अधिकारी कोण असे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कामवीजदार किंवा मामलतदार. यामध्ये पेशवे काळात महसूल वसुली, सावकारी व्यवहार आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचे काम कामवीजदार किंवा मामलतदार करत असत. ते परगण्याच्या महसूल व्यवस्थेचे प्रमुख अधिकारी मानले जात होते. पुढील प्रश्न. दत्ताजी शिंदे यांनी बुराडी घाटच्या युद्धात मरताना कोणते ऐतिहासिक वाक्य म्हटले होते? आपले प्रत्येक प्रश्न हे इम्पॉर्टंट आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बचेंगे तो और भी लढेंगे. इसवी सन 1760 मध्ये बुराडी घाटच्या युद्धात दत्ताजी शिंदे हे अहमद शाह अब्दालीच्या सैन्याशी लढताना गंभीर जखमी झाले. त्यावेळी त्यांनी धैर्याने बचेंगे तो और भी लढेंगे हे ऐतिहासिक वाक्य उच्चारले, जे त्यांच्या शौर्य आणि जिद्दीचे प्रतीक मानले जाते. प्रश्न क्रमांक 6. पेशवे काळात न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च अधिकारी कोण होते, जे आपल्या चोख न्यायासाठी प्रसिद्ध होते? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, रामशास्त्री प्रभूणे. पेशवे काळात न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च अधिकारी रामशास्त्री प्रभूणे होते. ते आपल्या निपक्षपाती आणि चोख न्यायासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी राघोबा दादांच्या प्रकरणातही निष्पक्ष न्याय दिला होता. त्यामुळेच त्यांना मराठा इतिहासातील आदर्श न्यायाधीश म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न. पानिपतच्या 3ऱ्या युद्धात मराठा सैन्याचे
मुख्य सेनापती कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सदाशिवराव भाऊ. इसवी सन 1761 मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध झाले होते. यामध्ये सदाशिवराव भाऊ हे मराठा सैन्याचे मुख्य सेनापती होते. हे युद्ध मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झाले होते, हे लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न पाहूया. तवारीख किंवा तारीख या शब्दाचा अर्थ काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, घटनाक्रम. तवारीख किंवा तारीख हा शब्द अरबी किंवा फारसी भाषेतून आलेला असून त्यांचा अर्थ घटनांचा क्रम किंवा इतिहासातील घटनाक्रम असा होतो. मध्ययुगीन इतिहास लेखनात विविध राजवटींच्या घटनांची नोंद करण्यासाठी तारीख ग्रंथ लिहिले जात असत. पुढचा प्रश्न पाहूया. कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले शिवचरित्र कोणते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, शिवभारत. कवी परमानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र संस्कृत भाषेत शिवभारत या ग्रंथात लिहिले आहे. हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या कार्याचे गौरवपूर्ण वर्णन करणारा महत्त्वाचा ऐतिहासिक स्रोत मानला जातो. पुढचा प्रश्न. 8व्या शतकात बंगालमध्ये कोणत्या प्रबळ राजघराण्याचा उदय झाला? या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पाल. 8व्या शतकात बंगालमध्ये पाल राजवंश या प्रबळ राजघराण्याचा उदय झाला. गोपाळ हा या राजवंशाचा संस्थापक मानला जातो. पाल राजांनी काय केले? बौद्ध धर्माला मोठा आश्रय दिला. पुढचा प्रश्न आहे. राजतरंगिणी या ग्रंथात काश्मीरच्या राजांचा इतिहास कोरला आहे. या ग्रंथाचा लेखक कोण आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, कलन. 12व्या शतकात कलन या कवीने राजतरंगिणी म्हणजे राजांची नदी हा संस्कृत ग्रंथ लिहिला. काश्मीरचा इतिहास समजावून घेण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे लिखित साधन आहे. यामध्ये त्याने केवळ स्तुती न करता अनेकदा राजांच्या धोरणांवर टीकाही केली आहे. पुढचा प्रश्न आहे. चोल राजवटीत वेल्ला नवगाई या जमिनीच्या प्रकाराचा अर्थ काय होता? याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, बिगर ब्राह्मण शेतकरी मालकांची जमीन. चोल अभिलेखांमध्ये जमिनीच्या अनेक प्रकारांचा उल्लेख आहे. त्यामध्ये पहिला म्हणजे वेल्ला नवगाई म्हणजेच बिगर ब्राह्मण शेतकऱ्यांची जमीन. दुसरा ब्रह्मदे, याचा अर्थ ब्राह्मणांना भेट दिलेली जमीन. तिसरा शालाभोग म्हणजेच शाळेच्या देखभालीसाठी असलेली जमीन. चौथा देवदान किंवा तिरुनमट्टुकनी म्हणजेच मंदिरांना दान केलेली जमीन. प्रश्न क्रमांक 13. राजा धंगदेव याने इसवी सन 999 मध्ये कंदरिया महादेव मंदिराची निर्मिती केली. तो कोणत्या घराण्याचा राजा होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, चंदेल घराणे. मध्य प्रदेशातील खजुराहो येथील प्रसिद्ध कंदरिया महादेव मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे. हे मंदिर चंदेल घराण्याचा राजा धंगदेव याने इसवी सन 999 मध्ये बांधले होते. हे चंदेल वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पुढचा प्रश्न. मोहम्मद गझनीने भारतावरील आक्रमणादरम्यान सोबत आणलेला प्रसिद्ध विद्वान कोण होता, ज्याने किताब अल हिंद हा ग्रंथ लिहिला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, अल बरुनी. अल बरुनी याने किताब अल हिंद हा ग्रंथ लिहिलेला आहे. गझनीचा सुलतान महम्मद याने भारतावर अनेकदा आक्रमणे केली. उदाहरणार्थ सोमनाथ मंदिरवर.
त्याने या उपखंडाची माहिती मिळवण्यासाठी अल-बरुनी या अरबी विद्वानाला नियुक्त केले होते. अल-बरुनीने लिहिलेला किताब अल-हिंद हा ग्रंथ तत्कालीन भारताचा इतिहास समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्रश्न क्रमांक 15. उत्तर भारतात राजपूत घराण्यांपैकी कोणते घराणे महत्त्वाचे होते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. उत्तर भारतात मध्ययुगीन काळात अनेक महत्त्वाची राजपूत घराणी उदयास आली. त्यामध्ये चौहान, घाडवाल, परमार ही घराणे सर्व प्रभावशाली होती. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न पाहूया. तराईच्या पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान यांनी कोणाचा पराभव केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मुहम्मद घोरी. पृथ्वीराज चौहान यांनी इसवी सन 1191 मध्ये झालेल्या युद्धामध्ये मुहम्मद घोरी याचा पराभव केला होता. मात्र पुढील वर्षी झालेल्या तराईच्या दुसऱ्या युद्धात मुहम्मद घोरी विजयी झाला. नंतरचा प्रश्न पाहूया. दक्षिण भारतात कोणत्या घराण्यातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्त्वाचे होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, चोल. दक्षिण भारतातील चोल राजवंश अत्यंत सामर्थ्यशाली मानला जातो. या घराण्यातील राजराज चोल पहिला आणि राजेंद्र चोल पहिला हे महत्त्वाचे राजे होते. त्यांनी चोल साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आणि नौदल शक्ती मजबूत केली. पुढील प्रश्न. दासबोध या ग्रंथाची रचना कोणी केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, समर्थ रामदास. समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध या प्रसिद्ध ग्रंथाची रचना केली. हा ग्रंथ अध्यात्म, व्यवहार ज्ञान आणि जीवन मार्गदर्शन यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्रश्न क्रमांक 19. शिवाजी महाराजांच्या जहागिरीमध्ये खालीलपैकी कोणत्या भागाचा समावेश नव्हता? आपल्याला दिलेले पर्याय आहेत पुणे, सुपे, इंदापूर आणि नाशिक. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, नाशिक. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरुवातीच्या जहागिरीमध्ये पुणे, सुपे आणि इंदापूर या भागांचा समावेश होता आणि नाशिक हा भाग त्या जहागिरीमध्ये नव्हता. प्रश्न क्रमांक 20. दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली आणि एकमेव महिला शासक रजिया सुलतान ही कोणाची मुलगी होती? प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली आणि एकमेव महिला शासक ही रजिया सुलतान होती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, इल्तुतमिश. तर ती इल्तुतमिश यांची मुलगी होती. ती तिच्या भावांपेक्षा खूप अधिक सक्षम आणि पात्र होती, असे तत्कालीन इतिहासकार जे होते मिन्हाज-ई-सिराज यांनी नमूद केले आहे. मात्र एका महिला शासकाचे वर्चस्व तत्कालीन सरदारांना मान्य नसल्यामुळे 1240 मध्ये तिला गादीवरून हटवण्यात आले. पुढचा प्रश्न. दिल्लीच्या सुलतानांनी लागू केलेल्या खराज या कराचा संबंध कशाशी होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, शेतीवरील कर. अल्लाउद्दीन खिलजी आणि मुहम्मद बिन तुगलक यांच्या काळात कर गोळा करण्याची व्यवस्था खूप कडक केली होती. यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचे कर होते. पहिला खराज, तो शेतीवरील कर, जो शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या 50% इतका असायचा. 2 नंबरचा आहे गुरढोरे राखण्याचा कर, त्याचे नाव आहे चराई कर. आणि तिसरा आहे घरांवर लादलेला कर म्हणजेच गडी कर. पुढचा प्रश्न आहे. मुघल साम्राज्याचा पाया घालणारा बाबर याने 1526 मध्ये
पानिपतच्या पहिल्या युद्धात कोणाचा पराभव केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, इब्राहिम लोदी. 21 एप्रिल 1526 रोजी पानिपतचे पहिले युद्ध झाले होते. या युद्धात बाबराने दिल्लीचा शेवटचा सुलतान इब्राहिम लोदी याचा पराभव केला. बाबराने या युद्धात पहिल्यांदाच तोफखान्याचा प्रभावी वापर केला होता. या युद्धामध्ये दिल्ली सल्तनतचा शेवट झाला आणि भारतात मुघल साम्राज्याची स्थापना झाली. पुढील प्रश्न पाहूया. सती प्रथा बंद करण्याचा प्रयत्न करणारा दिल्लीचा सुलतान कोण होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, मोहम्मद बिन तुगलक. सती प्रथा बंद करण्याचा प्रयत्न करणारा दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुगलक होता. पुढील प्रश्न. अकबराच्या काळात महसूल व्यवस्थेची देखरेख पाहणारा आणि जप्त पद्धत लागू करणारा महसूल मंत्री कोण होता? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, राजा तोडरमल. राजा तोडरमल हे अकबर यांच्या दरबारातील महसूल मंत्री होते. त्यांनी महसूल व्यवस्थेची देखरेख केली आणि प्रसिद्ध जप्त महसूल पद्धत लागू केली. महत्त्वाचा प्रश्न आहे, अकबराने सर्व धर्मांमधील शांतता आणि सुसंवादासाठी कोणत्या संकल्पनेचा पाया घातला? प्रश्न नोट डाऊन करून घेऊ शकता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सुलह-ई-कुल म्हणजेच सार्वत्रिक शांतता. अकबर यांनी सर्व धर्मांमध्ये शांतता, सहिष्णुता आणि सुसंवाद निर्माण करण्यासाठी सुलह-ई-कुल ही संकल्पना मांडली. याचा अर्थ असा होतो सर्वांसोबत शांतता असा आहे. नंतरचा प्रश्न पाहूया. कुतुब मिनारच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम कुतुब बिन ऐबकने केले, मात्र उर्वरित मजल्यांचे बांधकाम 1209च्या सुमारास कोणी पूर्ण केले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, इल्तुतमिश. नंतरचा प्रश्न. मुघल प्रशासनात प्रांताच्या राजकीय आणि लष्करी प्रमुखाला काय म्हटले जात असे? या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सुभेदार. मुघल प्रशासनात प्रांताच्या राजकीय आणि लष्करी प्रमुखाला सुभेदार म्हटले जात होते. अकबर यांच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था अधिक संघटित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 28. संत कबीर यांच्या रचना प्रामुख्याने कोणत्या ग्रंथामध्ये संग्रहित केल्या आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, गुरु ग्रंथ साहिब, पंचवाणी आणि बीजक. संत कबीर यांच्या रचना प्रामुख्याने पंचवाणी, बीजक आणि गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथांमध्ये संग्रहित केल्या आहेत. पुढील प्रश्न. मसुलीपट्टनम म्हणजेच मच्छलीपट्टनम हे कृष्णा नदीच्या त्रिभुज प्रदेशात वसलेले बंदर 17व्या शतकात कोणत्या युरोपीय सत्तांचे मुख्य केंद्र बनले होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, डच आणि इंग्रज. पुढचा प्रश्न. 16व्या शतकात काबूल हे शहर प्रामुख्याने कोणत्या व्यापाराचे मुख्य केंद्र बनले होते? प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, घोडे आणि सुकामेवा. काबूल हे शहर प्रामुख्याने घोडे आणि सुकामेवा या व्यापाराचे मुख्य केंद्र 16व्या शतकात बनले होते. पुढील प्रश्न. ओडिशामधील पुरी येथील जगन्नाथ मंदिराची संस्कृती कोणत्या धार्मिक चळवळीचे उत्तम उदाहरण आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, प्रादेशिक संस्कृती आणि भक्ती चळवळ. प्रश्न क्रमांक 32. कथ्थक या नृत्य प्रकाराला 18व्या शतकात कोणत्या मुघल सम्राटाच्या दरबारात आणि प्रांतात राजाश्रय मिळाला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, वाजिद अली शाह.
पुढील प्रश्न, मध्ययुगीन भारतात शक्तिशाली बनलेले गोंड साम्राज्य अनेक गावांच्या समूहात विभागलेले होते. 84 गावांच्या समूहाला काय म्हटले जात असे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 84. मध्ययुगीन भारतातील गोंड साम्राज्य प्रशासन व्यवस्थेत गावांचे समूह केले जात असत. यामध्ये 84 गावांच्या समूहाला 84 म्हटले जात असे, तर 12 गावांच्या समूहाला 12 होत असे म्हणत. हे सुद्धा लक्षात राहू द्या. प्रश्न क्रमांक 34. विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हम्पी हे शहर कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे? हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात येतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कृष्णा आणि तुंगभद्रा. विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हम्पी हे शहर तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले होते. हे क्षेत्र कृष्णा तुंगभद्रा खोऱ्यात येते. पुढील प्रश्न, मराठा साम्राज्यात जमिनीच्या एकूण उत्पादनावर गोळा केल्या जाणाऱ्या 25% कराला काय म्हटले जात असे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1/4. मराठा साम्राज्यामध्ये शत्रू प्रदेशातून जमिनीच्या एकूण उत्पन्नाच्या 25% कर म्हणून जो कर घेतला जात होता त्याला 1/4 म्हटले जात असे. आणि सरदेशमुखी म्हणजे साधारण 10% अतिरिक्त कर. तर जकात हा व्यापारावरील कर होता. खराज हा इस्लामी राज्यातील जमीन कर आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याचे वास्तविक शासक बनलेले पेशवे यांचे मुख्य केंद्र किंवा राजधानी कोणती होती? प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पुणे. मराठा साम्राज्यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात पेशवे हे मराठा साम्राज्याचे वास्तविक सत्ताधीश बनले आणि त्यांचे मुख्य केंद्र पुणे होते. सातारा ही छत्रपतींची राजधानी होती, परंतु प्रशासन आणि राजकारणाचे प्रमुख केंद्र पुढे पुणे बनले. पुढील प्रश्न, बाबा गुरु नानक यांनी कर्तारपूर येथे स्थापन केलेल्या केंद्रामध्ये अनुयायांसाठी सुरू केलेल्या सामायिक स्वयंपाकगृहाला काय म्हटले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लंगर. गुरु नानक यांनी कर्तारपूर येथे स्थापन केलेल्या केंद्रामध्ये सर्व धर्म आणि जातीतील लोकांनी एकत्र बसून भोजन करावे या उद्देशाने लंगर ही सामायिक स्वयंपाकगृह व्यवस्था सुरू केली. धार्मिक निवासस्थानाला धर्मशाळा म्हणत, तर भक्तांचा समूह म्हणजे संगत आणि खानकाह हे सुफी संतांचे निवास किंवा केंद्र होते. हे सुद्धा लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, दक्षिण भारतातील विष्णू भक्तांना काय म्हटले जात असे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अलवार. दक्षिण भारतातील अलवार हे विष्णू भक्त संत म्हणून ओळखले जात होते, तर शिवभक्त संतांना नयनार म्हटले जात असे. लिंगायत पंथाशी संबंधित वीरशैव, तर योग व तांत्रिक परंपरेतील साधक म्हणजे सिद्ध. हे इतर ऑप्शन सुद्धा लक्षात ठेवा. यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतरचा प्रश्न, दक्षिण भारतात 7व्या ते 9व्या शतकात उदयास आलेल्या भक्ती चळवळीत नयनार हे कोणत्या देवतेचे भक्त होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी शिव. नयनार हे दक्षिण भारतातील भक्ती चळवळीतील शिवभक्त संत होते. त्यांनी 7व्या ते 9व्या शतकात भगवान शिवाची भक्ती आणि शैव धर्माचा प्रसार केला, तर अलवार हे विष्णू भक्त संत होते. प्रश्न क्रमांक 40. 14व्या शतकातील लीला तिलकम हा ग्रंथ जो मणिप्रवालम शैलीत लिहिला गेला आहे तो कोणत्या विषयावर आधारित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी व्याकरण आणि काव्यशास्त्र.
लीला तिलकम हा 14व्या शतकातील ग्रंथ मणिप्रवालम शैलीत लिहिला गेला असून तो व्याकरण आणि काव्यशास्त्र या विषयांवर आधारित आहे. हा ग्रंथ प्रामुख्याने संस्कृत आणि मल्याळम यांच्या मिश्र भाषा शैलीचे नियम स्पष्ट करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सर्व इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला पाहावयास मिळतील. धन्यवाद.